हॅलो फ्रेंड्स. आज 1 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात माळी किंवा मदतनीस या पदासाठी असून यासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर 20 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये माळी किंवा मदतनीस या पदासाठीची या जाहिरातीमध्ये दिलेली पात्रता, त्यासाठीची निवड प्रक्रिया, त्यासाठी असणारी वेतन श्रेणी कशी असेल, म्हणजेच आपल्याला पगार किती मिळणार, हे संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्ही बघू शकता पदाचे नाव काय आहे, तर माळी किंवा मदतनीस. एकूण पदे किती आहेत या ठिकाणी रिक्त, म्हणजेच भरायची पदे एकूण 2 पदे आहेत आणि पुढील 2 वर्षात रिक्त होणारी पदे, म्हणजेच पुढील 2 वर्षात हे एक पद आहे ना रिक्त होणार आहेत. अशी एकूण निवड या ठिकाणी 3 पदासाठीची निवड होणार आहे आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी एक उमेदवाराची प्रतीक्षा यादी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजेच एकूण आपल्याला 4 उमेदवाराची या ठिकाणी निवड पाहू शकतात तुम्ही. बरं, यानंतर आता आपण बघू शकतात की या माळी किंवा मदतनीस या पदासाठीची वेतन श्रेणी. या पदासाठी आपल्याला S3 म्हणजे 16,600 ते 52,400 एवढे आपल्याला या ठिकाणी पगार मिळणार आहे आणि सोबतच अधिक महागाई भत्ता व नियमप्रमाणे देय भत्ते, म्हणजेच या ठिकाणी खूप चांगले अलाउन्सेस सुद्धा या पदासाठी आपल्याला मिळणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी एक प्लस पॉइंट असा बी आहे यामध्ये की बरेच जण एक 2च या ठिकाणी पद आहेत असं पाहून बरेच जण इथं फॉर्म भरणार नाहीत. तर आपण जर इथं फॉर्म भरला तर आपल्याला म्हणजे बरेच कमी अर्ज येणार आहेत, तर म्हणजे स्पर्धा कमी पण असू शकते. हे एक प्लस पॉइंट आहे आणि पेमेंट सुद्धा तुम्ही बघू शकता, खूप चांगला या ठिकाणी पेमेंट आहे या पदासाठी. पुढे बघू शकतात आपण अर्ज प्रक्रिया संदर्भात बघूयात आपण. निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी, म्हणजे पुरुष आणि स्त्री इतर म्हणजे सर्वांसाठी या ठिकाणी हे पद आहे. आपल्याला यावरून हे लक्षात येतो. पुढे बघू शकतात त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ई मध्ये नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्र, डिमांड ड्राफ्ट इत्यादीसह परिशिष्ट अ मधील नमुन्यानुसार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी किंवा त्याआधी पोहोचेल या बेताने पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवावेत. म्हणजेच हा पत्ता या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता हा मुंबईचा पत्ता आहे. हा जशाच तसा पत्ता आपल्याला काय करायचा, त्या लिफाफ्यावर लिहायचा आणि तो लिफाफा फक्त आणि फक्त स्पीड पोस्टद्वारेच आपल्याला पाठवायचा. आणि त्या लिफाफ्यामध्ये काय काय टाकायचं, तर आवश्यक ती सर्व कागदपत्रे आपल्याला खंड ई मध्ये सांगण्यात आलेले ते आपण पुढे पाहणारच आहोत. आणि सोबत परिशिष्ट अ मध्ये एक फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म व्यवस्थित भरून आपल्याला सर्व आवश्यक कागदपत्रे त्याला जोडायची. सोबत डिमांड ड्राफ्ट याबद्दल बी पूर्ण डिटेल्स मध्ये आपण यामध्ये पाहणार आहोत. तर हे सर्व कागद आपल्याला एका लिफाफ्यामध्ये लिहायचे टाकायचे आणि फक्त स्पीड पोस्टद्वारे ह्या पत्त्यावरती पाठवायचे. तर आपला ह्या ठिकाणी अर्ज पूर्णतः त्या ठिकाणी पोहोचणार आहे. पुढे आपण बघू शकतात स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून वरील नमूद केलेल्या तारखेनंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजेच स्पीड पोस्टानेच आपल्याला हे अर्ज करायचा आहे. म्हणजे स्वतःहून घेऊन जायचं नाही किंवा साधा पोस्ट पण नाही करायचा या ठिकाणी. आणि वेळेत पोहोचेल, म्हणजेच 20 ऑगस्टच्या आधी पोहोचेल या बेताने आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे. आणि लिफाफ्यावर लिहायचं आहे की माळी किंवा मदतनीस पदासाठीचा अर्ज, हे आपल्याला लिहिणं आवश्यक राहील त्या ठिकाणी. पुढे आपण बघू शकतात सदर प्रक्रिया दरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने हजर राहावे लागेल. नियुक्ती व अल्पसूचीचे सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, मूळ शाखा मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. म्हणजेच ह्या पदासाठीची जी काही लेखी परीक्षा असणार आहे, शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे किंवा मुलाखत असणार आहे, यासाठी स्वखर्चाने म्हणजे स्वतःहून आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेला जायचं आहे. या ठिकाणी
मुंबई उच्च न्यायालयाकडून याचा खर्च वगैरे काही आपल्याला भेटणार नाहीये ट्रॅव्हलिंगचा वगैरे. आणि पुढे अजून सांगितलेलं आहे नियुक्ती व अल्पसूचीचे म्हणजे जे जे काही शॉर्ट लिस्टिंग असतात किंवा इतर काही भरती संबंधित जे काही अधिकार असेल तर ते सर्व अधिकार मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडेच असणार आहेत. पुढे आपण बघू शकतात यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला जाहिरातीमध्ये. माई मदतनीस हे एकाकी पद असून सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी. म्हणजेच आपण एकदा काय माई किंवा मदतनीस हे पदासाठी जर जॉईन झालो त्या ठिकाणी तर आपलं त्या ठिकाणी प्रमोशन होणार नाही. आपल्याला त्याच पदावरती आपल्याला तिथं कार्यरत राहावं लागेल. हे स्पष्ट जाहिरातीमध्ये नमूद आहे. पुढे आपण या पदासाठीची पात्रता पाहणार आहोत. आता यामध्ये पात्रतामध्ये सर्वात नंबर 1 ला पात्रता असे सांगितले की उमेदवार भारताचा नागरिक असावा. उमेदवार भारताचा नागरिक असावा. दुसऱ्या नंबरला पात्रता सांगितले शैक्षणिक पात्रता. आता हे खूप महत्वाचं आहे. शैक्षणिक पात्रता किमान 4थी उत्तीर्ण असावा म्हणजे 4थी पास असावा उमेदवार. उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. म्हणजेच मराठी भाषेबद्दलच फक्त आपल्याला वाचता लिहिता आणि बोलता यायला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि उमेदवार किती 4थी पास असायला पाहिजे. पुढे अनुभवाबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनुभवाबद्दलची पात्रता बघा. उमेदवाराला किमान 3 वर्षाचा बगीचे, हिरवळ, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुव्यवस्थित ठेवण्याचा अनुभव असावा. म्हणजेच अनुभव किती 3 वर्षाचा. आणि कोणता अनुभव असावा? बगीचे, हिरवळ, वनस्पती, झाडे इत्यादी सुव्यवस्थित ठेवण्याचा अनुभव. कारण की हे माळी आणि मदतनीससाठी आपण ज्यावेळेस जॉईन होणार आहे तर आपल्याला काम सुद्धा तिथं तेच असणार. बगीचे वगैरे पाहायचंच काम असणार. दुसरं कोणताही आपल्याला खूप मोठ्या जबाबदारीचं आपल्याला काम नसणार त्या ठिकाणी. पुढे बघू शकतात आपल्याला पात्रता वयोमर्यादे संदर्भातील पात्रता. आता वयोमर्यादेमध्ये किमान वय म्हणजेच कमीत कमी आपलं 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं. म्हणजे 18 पेक्षा प्लस पाहिजे. 19-20 वर्षाचा असावा उमेदवार. त्यानंतर आपल्याला बघू शकतात खुला प्रवर्गातून उमेदवार असेल, समजा ओपनचा उमेदवार असेल तर 38 वर्षापर्यंत भरू शकतो फॉर्म. 38च्या आधी भरू शकतो. आणि मागासवर्गीय उमेदवार जर आपल्याला असेल तर मागासवर्गीय उमेदवारांसाठीची 43 वर्ष पर्यंत तो फॉर्म भरू शकतो. न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी असेल तर त्यासाठी वयोमर्यादा या ठिकाणी लागू नाहीये. पुढे बघू शकतात आपण पात्रता उमेदवाराकरिताच्या अटी बघू शकतात आपण. आता समजा एखादा पात्र उमेदवार आहे त्यासाठी काही अटी आहेत ते बघू. अटी त्याचे चारित्र्य वर्तणूक चांगली असावी. म्हणजेच उमेदवाराची वर्तणूक आणि चारित्र्य चांगला असावा. तो करार करण्यास सक्षम असावा. आता पुढे बघू शकतात अजून या ठिकाणी अट काय आहे पुढची. MPSC, UPSC कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने त्याच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षांच्या निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे. म्हणजे जे काही MPSCच्या, UPSCच्या किंवा इतर ज्या काही परीक्षा आपल्या राज्यामध्ये घेण्यात येतात त्या परीक्षेमध्ये त्या उमेदवारास त्या ठिकाणी त्या परीक्षेच्या जे काही समिती आहे त्यांनी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी अपात्र ठरवलेला नसावा किंवा कायमच्या त्या ठिकाणी बाद केलेला नसावा. पुढची अट बघू शकतात. उमेदवार नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेला नसावा. फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे. तिच्या विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा. म्हणजेच त्याच्यावर कोणतीही केस त्या ठिकाणी चालू असू नये किंवा केसेसमध्ये तो उमेदवार नसावा. या ठिकाणी स्पष्ट आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढची अट आपण बघू शकतात. न्यायालयीन कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी. म्हणजे एखादा कर्मचारी असेल आणि त्याची चौकशी सध्या सुरू असेल तर असा कर्मचारी या ठिकाणी फॉर्म भरू नये असं सांगितलेलं आहे सरळ. जरी भरला तर त्या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येणार आहे. आपला हे पॉईंट राहिला होता या ठिकाणी. नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी घेतला होता सॉरी आपण हे. पुढे बघू शकतात आपण आता 6 नंबरची अट ते दिलेले आहे. उमेदवार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उमेदवारीसाठी निवड समिती किंवा तिच्या सदस्यावर कोणत्याही प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला नसावा. म्हणजेच आपण जी काही निवड समिती असते त्याच्यावर आपल्याला दबाव वगैरे टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही असं सांगितलेलं आहे. पुढची अट दिलेली हयात असलेल्या पती पत्नी तिची संख्या 1 पेक्षा जास्त नसावी. म्हणजेच
उमेदवार जर पुरुष असेल तर त्याला 2 पत्नी वगैरे किंवा एकच पत्नी असावी असं यामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे. आणि उमेदवार जर स्त्री असेल तर त्यासाठी एकच पती असावा असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर त्यांचा विवाह झाला असेल तर ची गोष्ट आहे. पुढे आपण बघू शकतात 8 नंबरची महाराष्ट्र नगरी सेवा म्हणजेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आपल्याकडे असावे. त्याच्यावरती हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. जे काही यामध्ये आपल्याला एक लहान कुटुंबाचं प्रमाणपत्राचा नमुना दिलेला आहे त्यावरती आपल्याला ते लिहून भरायचं आहे. आणि जर विवाहित जर उमेदवार असेल तर त्याला 2 पेक्षा जास्त जे आहे तर अपत्य नसावं या संदर्भात हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असणार आहे. पुढे बघू शकतात आपण अर्ज शुल्क म्हणजे आपल्याला जे काही अर्ज करायचा त्याच्या संदर्भात किती फीस भरायची आणि कशा पद्धतीनं फीस भरायची या संदर्भातील या ठिकाणी डिटेल्स आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क ₹1000 सर्व प्रवर्गासाठी म्हणजेच आता या ठिकाणी कॅटेगरीनुसार फीस मध्ये कमी जास्ती नाहीये. सर्वांसाठी सरसकट ₹1000 या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. बरं, ही फीस ₹1000ची फीस कशी द्यायची या ठिकाणी तर बघा, अर्ज शुल्क बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट यांच्या नावे काढलेला ₹1000 चा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करावे. म्हणजेच आपल्याला ₹1000 डीडी तयार करायचा आणि डीडी कोणाच्या नावाने करायचा आहे? बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट यांच्या नावाने एक डीडी तयार करायचा आहे आणि तो कितीचा आहे? ₹1000 करायचा. आता हा डीडी सर्वात महत्वाचा पॉईंट बरेच जणांना माहित नसतो की डीडी नेमका कसा तयार करायचा किंवा कुठून हे डीडी मिळवायचा. डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी लिहिलेलं पहा, डिमांड ड्राफ्ट. हा डीडी आपल्याला आपल्या जे काही नॅशनलाइज बँक असतात जसे की बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया अशा नॅशनलाइज बँकेमध्ये आपण जर गेले तिथं आपला जिथे कुठं अकाउंट असला अकाउंटमध्ये आपले पैसे असतात त्यांना माहिती आहे की आम्हाला एक डीडी तयार करायचा आहे. त्याची आपल्याला एक स्लिप देणार, ते स्लिप भरून द्यायची. त्यावरती लिहायचं स्लिपचं नाव, वरी जे काही म्हणजे ज्यांच्या नावाने आपण डिमांड ड्राफ्ट बनवत आहेत ना तर त्यांचं नाव म्हणजेच आपल्याला कोणाच्या नावाने बनवायचं आहे? बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट यांच्या नावे एक डिमांड ड्राफ्ट बनवायचा असं सांगायचं त्यांना. तर ते आपल्याला एक डिमांड ड्राफ्ट बनवून देतात. कोणत्या नावानं? बॉम्बे हायकोर्ट. हा डिमांड ड्राफ्ट आपल्याला पाहायला कसा असतो? जसं की आपला चेक असतो का त्यासारखा सेम असतो आणि त्याच्यावर ह्यांचं नाव असतं. म्हणजेच फक्त आणि फक्त ह्या बॉम्बे हायकोर्ट ह्यांनाच ते त्याचा परतावा मिळणार आहे. म्हणजे त्यांनाच ते ₹1000 भेटू शकतात त्यांनी घेऊन गेले तर ते डिमांड ड्राफ्ट बँकेमध्ये. इतर कोणालाही ती अर्ज शुल्क भेटत नाही. अर्ज शुल्काबद्दल अजून सांगितलंय, अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. म्हणजे हे अर्ज करायचा असेल तर आपल्याला ₹1000 डिमांड ड्राफ्ट बनवणे खूप आवश्यक आहे. पुढचा पॉईंट बघू शकतात, अर्ज शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल असणार. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत म्हणजे भरती प्रक्रिया रद्द झाली किंवा भरतीला आपण परीक्षेला जाऊ शकले नाही अशा वेळेस आपण म्हणू शकत नाही की मी फीस भरली होती मला ती फीस वापस द्या, असं होणार नाही. फीस एकदा भरली तर भरून टाकली समजा गेली आपली ती. आता बघा या ठिकाणी निवड प्रक्रिया म्हणजेच आपली या ठिकाणी निवड कशा पद्धतीने होणार आहे या पदासाठीची या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूची म्हणजे शॉर्ट लिस्ट या ठिकाणी होणार आहे. हे फिक्स आहे मित्रांनो. शॉर्ट लिस्ट प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. म्हणजेच आपण फॉर्म भरला ह्याचा अर्थ आपल्याला तिथं परीक्षेला बसू देणार असं होणार नाही. म्हणजे तिथं अल्पसूची होणार म्हणजे शॉर्ट लिस्ट होणार. शॉर्ट लिस्ट नुसार आपल्याला आपला फॉर्म व्यवस्थित असेल, आपण सर्व कागदपत्रे आपण त्या परीक्षेसाठी पात्र असेल आणि जे काही त्यांनी अटी दिलेले आहेत त्या अटीनुसार आपण त्यामध्ये बसणार आहोत म्हणजे आपण पात्र असणार तरच आपल्याला पुढच्या म्हणजेच परीक्षेसाठी आपल्याला बसू देणार आहेत. तर निवड प्रक्रियेमध्ये सर्वात नंबर 1चा टप्पा आपल्याला पाहायला भेटणार आहे प्रात्यक्षिक परीक्षा. म्हणजेच एक लेखी परीक्षा आपली या ठिकाणी घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी आपल्याला एकूण 30 गुण असणार आहेत. किती गुण? 30 गुण. आता ह्यामध्ये आपण बघू शकता लेखी परीक्षेमध्ये कशाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न असणार तर उद्यान बगीचेच्या देखभाली संदर्भात. म्हणजे प्रश्न कसे असणार माहिती का? उद्याने, बगीचे, झाडे, वनस्पती या संदर्भातील त्या ठिकाणी प्रश्न असणार आहेत आणि एकूण गुण किती असणार? 30 गुण. आणि किमान पात्र म्हणजे पास होण्यासाठी 15 मार्क तरी आपल्याला त्या ठिकाणी घेणे खूप आवश्यक राहणार आहे. पुढचा टप्पा
समजा ह्या ठिकाणी आपण लेखी परीक्षेमध्ये पास झालो तर पुढच्या टप्प्याला आपल्याला बोलवण्यात येणार आहे. पुढचा टप्पा असा असणार आहे आपला शारीरिक क्षमता चाचणी. म्हणजेच आपल्याला शारीरिक क्षमता आपली पाहणार आहे ते आपण खरंच बागायतमध्ये काम वगैरे करू शकतात का, काम हे करून दाखवायचं आणि ह्याला शारीरिक क्षमता चाचणी म्हणतात. ह्यासाठीची आपल्याला या ठिकाणी 10 गुण ठेवण्यात आलेले आहेत. किती गुण? 10 गुण. आपण ह्या टप्प्यातून म्हणजे दुसऱ्या टप्प्यातून जरी जर पास झालो तर आपल्याला पुढच्या टप्प्यासाठी बोलवण्यात येणार आहे. पुढचा टप्पा असा असणार आहे वैयक्तिक मुलाखत. मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूसाठी पण या ठिकाणी 10 मार्क असणार आहेत. एकूण आपल्याला 50 मार्काचे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी निवड प्रक्रियेसाठी 50 गुणांची या ठिकाणी निवड प्रक्रिया होणार आहे. त्यापैकी आपल्याला या ठिकाणी रिझल्ट आपला निवड होणार आहे. तर सूचना बघू शकतात आपण. प्रत्यक्षित चाचणी अनुत्तीर्ण झालेले उमेदवार उर्वरित प्रक्रियेसाठी अपात्र ठरतील. म्हणजेच असं सांगितलं या ठिकाणी जर उमेदवार लेखी परीक्षेत नापास झाला तर ह्या पुढच्या म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत यासाठी बिलकुल सुद्धा त्याला बोलवण्यात येणार नाही. म्हणजेच आपल्याला लेखी परीक्षेत पास होणे खूप महत्वाचं किंवा आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पुढच्या टप्प्याला जाता येणार नाही. पुढील सूचना बघू शकतात आपण. वरील सर्व परीक्षांसाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. म्हणजेच या भरती संदर्भात जे काही अपडेट आहे ते आपल्याला मुंबई हायकोर्ट यांच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळतील. त्यासोबतच आपण सुद्धा जे काही अपडेट आले तर आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा कार्य करणार आहेत. पुढे बघू शकतात आपण खंड ई या ठिकाणी पाहणार आहोत आपण. खंड ई म्हणजेच उमेदवारांनी अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित म्हणजेच सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती सादर कराव्यात. उमेदवाराला काय करायचंय अर्ज ज्यावेळेस सादर करायचा म्हणजे बंद लिफाफ्यामध्ये सादर करायचा ना तर त्याच्यामध्ये हे कागदपत्र आपल्याला त्याच्यामध्ये जोडायचे. तर हे कागदपत्र तुम्ही बघू शकतात. जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्मतारखेचा पुरावा कशावर असतो आपल्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्र म्हणजे TC वर असतो. जन्म प्रमाणपत्र सुद्धा आपण ह्या ठिकाणी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी देऊ शकतात. त्यासोबत SSC चे बोर्ड प्रमाणपत्र म्हणजेच 10वीची सनद सुद्धा आपण जन्मतारखेच्या साठी देऊ शकतो. पुढचा आपला डॉक्युमेंट बघू शकतात तुम्ही. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजेच आपलं जे काही शैक्षणिक शिक्षण झालेलं आहे त्यासाठीचे जे काही प्रमाणपत्र आहे तर ते आपल्याला जोडायचे. जसे की 4थीचा 10वीचा आणि 12वी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेली पदवी इत्यादी म्हणजे शैक्षणिक पात्रतेचे जे काही प्रमाणपत्र आहे आपले 10वीचे 12वीचे ते सर्व काही या ठिकाणी जोडायचे यामध्ये. आणि कसे जोडायचे तर सेल्फ अटेस्टेड करायचे. म्हणजेच सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःहून स्वतःची सही करायची प्रत्येक डॉक्युमेंटवर. पुढचा आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपला डॉक्युमेंट. उमेदवाराला किमान 3 वर्षाचा बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुव्यवस्थित ठेवण्याचा पूर्वानुभव असल्याचा दाखला. आता हा दाखला आपल्याला कुठून घेता येईल, कसा घेता येईल या संदर्भात मला सध्या तरी माहिती नाही, पण लवकरच मी उपलब्ध करून तुमच्यासाठी ते कळवेल. हे दाखला कुठून भेटतो, बगीचे, हिरवळी, वनस्पती, झाडे इत्यादी सुव्यवस्थित ठेवण्याचा आपल्याला या ठिकाणी दाखला सुद्धा त्या ठिकाणी द्यायचा आहे. पुढचं डॉक्युमेंट बघू शकता तुम्ही. जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. म्हणजेच आपल्याला परिशिष्ट ब म्हणजेच फॉर्मच्या शेवटचा जो पान आहे ना तिथं आपल्याला काय म्हणता येईल त्याला चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट एक नमुना दिलेला आहे. त्यावरती संपूर्ण माहिती भरायची आणि तसे 2 व्यक्तीकडून ती माहिती भरून ते आपल्या नावाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचा आणि तो कोणत्या तारखेचा असावा म्हणजे जाहिरात प्रसिद्धीनंतरचा. म्हणजेच आज जाहिरात प्रसिद्ध झाली 1 ऑगस्ट रोजी म्हणजेच 1 ऑगस्ट नंतरचा असायला पाहिजे तो कॅरेक्टर सर्टिफिकेट. म्हणजे 2 ऑगस्ट 5 ऑगस्ट नंतरचा असायला पाहिजे. हे लक्षात आलं. पुढचं डॉक्युमेंट बघू शकतात. लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र. परिशिष्ट क म्हणजे जाहिरातीमध्ये परिशिष्ट क म्हणजे शेवटच्या पानामध्ये दिलेलं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहिती भरून त्यासोबत जोडायचं आहे. पुढे बघू शकता तुम्ही. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला केवळ मागासवर्गीयांसाठी. म्हणजे जे काही आपले कास्ट सर्टिफिकेट असतो तो आपण आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे. जे मागासवर्गीय असतात त्यांच्यासाठी आहे.
पुढचा डॉक्युमेंट बघू शकता तुम्ही 7 नंबरचा, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र. म्हणजेच आपल्याकडे डोमासाईल असतो ना, ते डोमासाईल या ठिकाणी जोडायचं आहे. महाराष्ट्राचा आपण रहिवासी असल्याबाबतचा आपला पुरावा असणार आहे तो. 8 नंबरचा डॉक्युमेंट आपण बघू शकतात, सेवा योजना कार्यालयात नोंदणी केलेली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत. आपण जर हे सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली असेल तर त्या नोंदणीची प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी जोडायची, त्याची झेरॉक्स. पुढचा डॉक्युमेंट बघू शकतात, उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास त्याच्या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र. म्हणजेच उमेदवार एखाद्या ठिकाणी नोकरीला असेल तर त्या नोकरीतून किंवा त्या कार्यालयातून त्याला नाहरकत, म्हणजे इकडं जरी नोकरी केली तर काय हरकत नाही असाचं प्रमाणपत्र आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे तिथून प्रमाणपत्र घ्यावं लागेल. पुढचा आपण डॉक्युमेंट बघू शकतात, विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत. समजा एखादी महिला असेल आणि ती विवाहित असेल तर तिने लग्नानंतर तिचे नाव बदललेले असेल तर तिच्या नावाच्या बदलाबाबत दस्तावेज, उदाहरणार्थ शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत. म्हणजेच एखादी महिला या ठिकाणी लग्न झालेलं असेल तर त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी असं सांगितलं आहे की त्यांनी त्यांच्या नावामध्ये जे काही बदल असतं तर त्याच्यासाठी शासकीय राजपत्र एक तर जोडू शकतात किंवा लग्नाचा मॅरेज सर्टिफिकेट वगैरे असतो ना, तो सुद्धा आपण या ठिकाणी जोडू शकतात. पुढच्या नंबरचा आता बघू शकता तुम्ही डॉक्युमेंट, बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साइड यांच्या नावे काढलेला 1000 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी. 1000 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी ओरिजिनल जोडायचा आहे ह्यामध्ये. पुढचं आपण बघू शकतात या ठिकाणी आता डॉक्युमेंट, संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह. म्हणजे जे काही आता जाहिरातीमध्ये दिलेले आहेत आपल्याला आवश्यक ते सर्व कागदपत्र जोडायचे. आणि पुढे असा एक पॉईंट आहे की न्यायालयाने मागणी केल्याशी तर कोणतेही दस्तावेज आपल्याला त्या ठिकाणी देणे अनिवार्य असेल, तर ते पुढची राहिली गोष्ट. आता पुढे बघू शकतात आपण, उमेदवारासाठी काही उमेदवारांना असेही सूचित करण्यात येते, म्हणजेच या ठिकाणी सूचना सांगितलेल्या आहेत उमेदवाराला, अर्ज विहित नमुन्यातच सादर करावा. म्हणजेच ह्याचं जे काही नमुना असेल किंवा एक फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट जाहिरातीसोबत दिलेलं आहे आपल्याला. आपण पाहणार आहोत तो या ठिकाणी जाहिरातीचा फॉर्मॅट. पुढचा पॉईंट असं सांगितलं आहे की अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरणे बंधनकारक आहे. म्हणजेच अचूक म्हणजेच बरोबर आपल्याला ठिकाणी सर्व माहिती भरायची. पुढचं सूचित करण्यात येते की उमेदवार अर्ज करताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख, त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या वैध कागदपत्रानुसार अचूकरित्या नमूद करावे. म्हणजे जे काही नाव आपण त्या ठिकाणी लिहिणार आहेत, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख, हे सर्व गोष्टी या ठिकाणी अचूक म्हणजेच बरोबर त्या ठिकाणी लिहायच्या आहेत आपल्याला. पुढे बघू शकतात आपण, उमेदवाराने त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे अर्जात अचूक शैक्षणिक माहिती भरावी. शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती भरताना उमेदवाराने तिच्या पात्र खाली दिलेल्या क्रमानुसार नमूद करावी. म्हणजे शैक्षणिक पात्रताच्या संदर्भात आपण जी माहिती त्यामध्ये नमूद करणार आहोत तर ती ह्या क्रमाने असावी. जसे की चौथी पासच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी लिहायचं, कारण की हे जी जागा आहे चौथी पासच्या बेसिसवर आपल्याला ही जागा भेटणार आहे, माळी किंवा मदतनीस या जागेसाठी. यानंतर SSC म्हणजे 10वीचं या ठिकाणी जे काही गुण वगैरे असतात तर ते लिहायचे. त्यानंतर HSC म्हणजेच 12वीचं. आणि त्यानंतर कोणत्याही मान्यता विद्यापीठातून जर पदवी वगैरे झाली असेल तर असं म्हणजे क्रमाने या ठिकाणी त्या ठिकाणी लिहायचं आहे आपल्या शैक्षणिक पात्रतेबद्दल. पुढचा पॉईंट आपण बघू शकतात, काही शाळांना गुणपत्रिके टक्केवारीऐवजी ग्रेड स्वरूपात दिलेल्या असतात. म्हणजेच बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या 9वी पर्यंत जी शाळा असतात शाळेमध्ये श्रेणी पद्धत असते बघा, ग्रेड म्हणतात त्याला, ग्रेड स्वरूपात. तर त्या ठिकाणी आपल्याला ज्यांच्या मार्क मेमोवर अशा ग्रेड किंवा श्रेणी पद्धत असेल तर त्यांना त्या शाळेत जायचं आहे आणि त्यांना माहिती आहे की ह्या ग्रेडनुसार जे काही एकूण गुण किंवा टक्केवारी भेटत असेल ती टक्केवारी आम्हाला लिहून द्यावी किंवा नवीन एक गुणपत्रक त्या ठिकाणी उपलब्ध करून किंवा त्या रकान्यात लिहून घ्यायचं की नेमकं त्या श्रेणीनुसार किती मार्क भेटणार ते मार्क आपल्याला लिहून आणायचे. कुठून? शाळेतून लिहून आणायचे आपल्या. जर आपल्या मार्क मेमोवर श्रेणी पद्धत असेल तर त्यांच्यासाठी हे पॉईंट आहे. पुढचा आता या ठिकाणी पॉईंट बघू शकतात,
उमेदवाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झालेला असल्यास किंवा पूर्वी एखाद्या फौजदारी न्यायालयाने शिक्षा ठोठवली असल्यास त्याबद्दल सविस्तर माहिती भरावी. जर आपल्यावर केस वगैरे काय असेल तर त्या संदर्भात खरं या ठिकाणी संपूर्ण लिहायचं किंवा त्याच्या संबंधित डॉक्युमेंट जोडायचे. आता पुढचं सूचना बघू शकतात. उमेदवाराने डिमांड ड्राफ्ट नंबर आणि त्याचा दिनांक अर्जात अचूकपणे नमूद करावा. म्हणजे जे काही बँकेतून आपण फी संदर्भात डिमांड ड्राफ्ट मिळवणार आहेत त्या डिमांड ड्राफ्टचा नंबर आणि तारीख त्या अर्जामध्ये लिहायचे आपल्याला व्यवस्थित. पुढचा पॉईंट बघू शकतात. अर्ज शुल्क केवळ डिमांड ड्राफ्ट स्वरूपात स्वीकारले जाईल. डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीने अर्ज शुल्क विचारात घेतला जाणार नाही. म्हणजेच आपल्याला जे काही अर्जाची फीस आहे तर एक्झाम फीस, अर्जाची फीस तर ती फक्त आणि फक्त डिमांड ड्राफ्ट या स्वरूपातच त्या ठिकाणी द्यायची आहे. इतर कोणत्याही स्वरूपात त्या ठिकाणी स्वीकार्य नसणार आहे. पुढचा पॉईंट बघू शकता तुम्ही. उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास शुल्कसह तिच्या शेवटचा अर्ज म्हणजे एखाद्या उमेदवाराने 2-3 अर्ज केले तर त्याचा शेवटचा जो अर्ज आहे तेच विचारात घेतला जाणार आहे. आणि असं करू सुद्धा नका. एकच अर्ज करा, व्यवस्थित करा, शांत एकदम विचार करून एकदाच शेवटचा एकच अर्ज करा. पुढचा पॉईंट बघू शकतात. मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसोबत आणाव्यात. म्हणजेच आपल्याला झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट इंटरव्ह्यूच्या वेळेस घेऊन जायचे हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजेच कोठेही कशीही खोटी माहिती लिहू नका. कारण की आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी मुलाखतीला घेऊन हजर व्हायचं आहे. पुढचा पॉईंट बघू शकतात. आता उमेदवाराने जाहिरातात नमूद केल्याप्रमाणे पात्रता आणि निकष पूर्ण केलेले असतील तरच अर्ज स्वीकारला जाईल. आता शॉर्टलिस्ट कशावरून होणार माहिती का? उमेदवार जर पात्र असेल आणि जे काही निकष आखून दिलेले त्या निकष पूर्ण केलेले असेल तरच आपलं त्या ठिकाणी परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे, असं यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढची सूचना आपण बघू शकतात. सदर पदे जशी जशी रिक्त होतील त्यानुसार नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. निवड झालेल्या उमेदवारांनी पदस्थापनेबाबत स्थळाबाबत कोणत्याही प्रकारचा दावा केल्यास किंवा पदस्थापनेबाबत विनंती केल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी जी काही 1 वर्षानंतर जे काही पद रिक्त होणार आहेत ते रिक्त जसे जसे होणार तशा पद्धतीने आपल्याला निवड झालेल्या उमेदवाराला त्या ठिकाणी जॉईनिंग देणार आहेत. तर त्यासाठी उमेदवारांनी जॉईनिंगसाठी गडबड करायचं नाही असं या पॉईंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. सोबतच तुम्ही बघू शकता उमेदवारांकरिता इतर आवश्यक सूचना. आता ह्या सूचना तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ शकतात. ह्या जाहिरातीची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकतात. ही जाहिरात तुम्ही बघू शकता दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात आली आहे. सोबतच आपल्याला परिशिष्ट म्हणजेच फॉर्मचा नमुना देण्यात आलेला आहे. मुंबई उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई यांच्याकडून हा फॉर्म देण्यात आला आहे. तुम्ही बघू शकता हा फॉर्म. इथं आपल्याला फोटो चिटकवायचा आहे आपला आणि विषय माळी हे असंच आपल्याला प्रिंट करायचा आणि ह्या ठिकाणी स्वतःहून भरायचा किंवा तुम्ही कॅम्प्युटरच्या सहाय्याने पण प्रिंट करू शकतात. या ठिकाणी नाव वगैरे फिल करू शकतात. संपूर्ण माहिती या ठिकाणी डिटेलमध्ये भरायची या ठिकाणी. सोबतच ही सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित भरून हा अर्ज बंद लिफाफ्यामध्ये सांगितलेल्या पत्त्यावरती आपल्याला पोहोचवायचा आहे. तुम्ही बघितला हा अर्ज व्यवस्थित भरा. आणि जर तुम्हाला अर्ज करण्यासाठीची काही अडचण येत असेल तर मी त्या संदर्भात एक व्हिडिओ तयार करेल. त्यामध्ये सविस्तर माहिती लिहिल की अर्ज नेमका कशा पद्धतीने लिहायचा, कशा पद्धतीने अर्ज पाठवायचा या संदर्भात मी माहिती देईल. तर हा आपण पाहिला जाहिराती संदर्भात संपूर्ण माहिती. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.